press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या तात्विक अडचणी आहे त्या संदर्भात माहिती पाहिली होती. मग त्यामध्ये हस्तांतरित देणे असेल, बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न असेल, विनामूल्य सेवा असतील, स्वयंउपभोगासाठी जे उत्पादन राखून ठेवलं गेलं असेल ते, त्यानंतर पुढे आहे परकीय कंपन्यांचे उत्पन्न, सरकारी क्षेत्र, किमतीतील बदल इत्यादी आहेत या तात्विक अडचणी आहेत. आता आपणास राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्यावहारिक अडचणी की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात. पहिल्या संकल्पनात्मक अडचणी होत्या, आता या वास्तवतेत व्यवहारात तुम्हाला निदर्शनास येतात, म्हणून त्यांना व्यावहारिक अडचणी असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता व्यावहारिक अडचणी पाहत असताना सर्वात पहिली अडचण येते ती दुहेरी गणनेची समस्या. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होत असताना आपण आधीच व्याख्येत पाहिलेलं आहे. पहा, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना किंवा दुहेरी मोजमाप टाळून पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी आपण काय विचारात घेत असतो की अंतिम वस्तूंचं मूल्य विचारात घेत असतो. मग आता अंतिम वस्तू कोणत्या? जर पहा, मिडल गुड्स आणि म्हणजेच मध्यवस्तू आणि अंतिम वस्तू या दोन्हींच्याही मूल्याचा विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्न नक्कीच जास्त दिसणार नाही. मग अशा वेळेस मध्यवस्तू कोणती आणि अंतिम वस्तू कोणती हे ठरवणं सुद्धा खूप किचकट असतं. साधारणपणे पहा, जर तुम्ही बेकरीचं उदाहरण घेतलं तर बेकरीमध्ये ब्रेड बनवण्यासाठी जे पीठ वापरलं जातं ते मिडल गुड्स आहे. पण तेच पीठ जर तुम्ही घरगुती वापरासाठी हाऊस होल्ड युजेससाठी यूज केलं तर ते अंतिम वस्तू होतं. कारण की पहा, बेकरीमध्ये तुम्ही पिठाला दिलेलं मूल्य त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचं ब्रेड तयार होतं त्याचं मूल्य व्हॅल्युएशन नक्कीच वाढलेलं असतं. तसं घरामध्ये तुम्ही ते पीठ उपभोगासाठी वापरताय म्हणजेच ते अंतिम वस्तू म्हणून वापरलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना दुहेरी गणनेची समस्या निदर्शनास येते आणि एकापेक्षा जास्त वेळेस वस्तूचं काउंटिंग होतं, म्हणजे अंतिम वस्तू, मध्य वस्तू आणि अंतिम वस्तूचं काउंटिंग होतं, दोन्हींच्या मूल्याचं काउंटिंग होतं आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त काउंट होत असतं. त्यानंतर पुढे आहे पहा, अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व. आता अमौद्रिक क्षेत्र जे विकसनशील देश, अविकसित देश आहे यामध्ये अजूनही अमौद्रिक क्षेत्र म्हणजे जे पैसा विरहित क्षेत्र आहे, म्हणजे जी कार्य पैशाचा वापर न करता केली जातात अशा कार्यांना तुम्ही अमौद्रिक कार्य म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, वस्तू विनिमयामध्ये पहा, वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या घेतल्या जात होत्या. अजूनही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. अजूनही पहा, शेतकरी काय करतात की प्रत्यक्ष पैशात व्यवहार करण्याऐवजी काही वस्तू एखाद्या वस्तूच्या बदल्यात देतात किंवा घेत असतात. त्याचप्रमाणे पहा, ॲग्रिकल्चर सेक्टर हे उदरनिर्वाहासाठी केलं जातं. उदरनिर्वाह म्हणजे फक्त आपला उपभोग पूर्ण होईल एवढंच उत्पादन त्या क्षेत्रामधनं घेतलं जातं. मग अशा वेळेस ते उत्पन्न हे पैशामध्ये काउंट करण्याऐवजी फक्त ते जे प्रोडक्शन झालेलं आहे त्यात काउंट केलं जातं आणि त्या प्रोडक्शनच्या आधारे काय करतात, समजा शेतकऱ्याला 5 पोते मिळाले, त्यापैकी मग त्याला तेल आवश्यक आहे, मग तो काय करतो, तेलाच्या व्यापाऱ्याकडे जातो, 1 पोतं त्याला देतो आणि त्या बदल्यात तेल खरेदी करतो. मग इथे पैशाचा वापर होत नाही. मग असं आहे अमौद्रिक क्षेत्र. अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व असल्यामुळे प्रत्यक्ष पहा, आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येतच पाहिलंय की ज्या वस्तू आणि सेवा तयार केल्या आहे त्यांचं पुनर्मोजमाप किंवा दुहेरी गणना न करता पैशात व्यक्त केलेलं मूल्य, जर या वस्तू आणि सेवा तुम्ही पैशात व्यक्त करत नसाल तर मग राष्ट्रीय उत्पन्नाचं काउंट होत असताना समस्या निर्माण होतात. म्हणूनच दुसरा जो व्यावहारिक अडचणी आहेत, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. त्यानंतर पुढे आहे पहा, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. आता पहा, सांख्यिकीय आकडेवारीमध्ये पहा, संपूर्ण देशाचं उत्पन्न काउंट होत असताना मग देशामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर आहे किंवा छोटे व्यापारी आहेत, छोटे उद्योजक आहे, असे उद्योजक किंवा व्यापारी आपल्या व्यवसायाची पूर्ण आकडेवारी मेंटेन करत नाही.
किंवा आपल्याला होणारा प्रॉफिट लॉस हा प्रत्येक वेळेस लिहून ठेवत नाही. त्यामुळे काय होतं की शासनाला मिळणारी जी आकडेवारी आहे, जे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आहे, केंद्रीय सांख्यिकीय संघटना त्याला म्हटलं जातं, त्यांच्यापर्यंत उत्पन्नाची मिळणारी आकडेवारी ही अपुऱ्या स्वरूपाची पोहोचते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होताना समस्या निर्माण होत असते. त्यानंतर पहा पुढे येतं घसारा, डेप्रिसिएशन. तुम्हाला याआधी मी सांगितलं आहे की भांडवली वस्तूंची जी झीज होत असते तिचं मापन किंवा ती झीज भरून काढण्यासाठी जी रक्कम काढली जाते तिला तुम्ही घसारा असे म्हणतात. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. मग आता हा घसारा प्रत्येक यंत्रसामग्रीच्या बाबतीत सारखाच नसतो. काही वेळेस पहा चांगल्या प्रतीची यंत्रसामग्री असेल कमी घसारा लागतो, म्हणजे कमी झीज होते. जर निकृष्ट प्रतीची यंत्रसामग्री असेल जास्त झीज लागते. पण आपण लमसम विचारात घेतो आणि घसारा हा लमसम प्रमाणावर सांगितला जातो. म्हणजे घसाऱ्याचं जे मोजमाप करण्यासाठी एक असं विशिष्ट प्रमाण दर ठरवलेला नाहीये, एक लमसम आकडेवारी सांगितली जाते आणि त्यामुळे घसारा ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षपणे ॲक्युरेट सांगितली न गेल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप ही कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर पहा भांडवली लाभ आणि भांडवली तोटा. आता भांडवली लाभ आणि भांडवली तोटा काय संकल्पना आहे? एखादा मालमत्ता धारक आहे, एखादी संपत्ती त्याच्याकडे आहे, मग त्या संपत्तीचं समजा बाजार मूल्य वाढलं, संपत्ती आहे तेवढीच आहे पण तिचं बाजार मूल्य वाढल्यामुळे, तिच्या मागणीत वाढ झाल्यामुळे जर तिचं बाजार मूल्य वाढत असेल तर नक्कीच तिला होणारा प्रॉफिट, तिला काय होतं, बेनिफिट जास्त मिळतो. एक सिंपल उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे काही सोनं आहे, समजा 2 तोळे सोनं, त्याचं व्हॅल्युएशन काही वर्षापूर्वी 20,000 होतं. आजचा जर विचार केला तर त्याचं व्हॅल्युएशन 50. सोनं आहे तेच, प्रोडक्शन आहे तेवढंच आहे, फक्त मूल्य वाढल्यामुळे तुमच्या उत्पन्नात काय होऊ शकते, भर पडू शकते. तसंच आहे की वस्तूंच्या किमती किंवा त्या मालमत्तेची किंमत वाढल्यामुळे भांडवली लाभ होत असतो आणि जर मालमत्तेची किंमत कमी झाली तर भांडवली तोटा होत असतो. मग यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. भांडवली वस्तूंना जो लाभ मिळत असतो किंवा तोटा होत असतो यांचा समावेश प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, कारण की त्या करंट इयरच्या प्रक्रियेमध्ये किंवा चालू आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचं मापन होत नसल्यामुळे त्या भांडवली लाभाचा किंवा भांडवली तोट्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न कमी दिसतं. त्यानंतर पुढे आहे निरक्षरता आणि अज्ञान. निरक्षरता आपल्या देशामध्ये जवळपास 70% लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ॲग्रिकल्चर सेक्टरशी संबंधित आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टर असं आहे की तिथे काही स्पेसिफिक असं नॉलेज घेण्याची आवश्यकता नसते. पिढीजात चाललेला व्यवसाय आहे, मग त्याबद्दल माहिती मिळतच असते. म्हणजेच एज्युकेशन न घेताही त्या सेक्टरमध्ये बरेचसे लोक सामील होत असतात आणि त्यामुळेच अशिक्षित लोकांचं जास्त अस्तित्व तिथे असल्यामुळे त्याबद्दल किंवा ते जे प्रॉफिट आणि लॉस आहे त्याबद्दल त्यांच्याकडनं माहिती मेंटेन केली जात नाही आणि त्यामुळेच अपुरी माहिती शासनाला मिळते. म्हणजेच अशिक्षित आणि निरक्षरता आणि अज्ञान यामुळे देखील राष्ट्रीय उत्पन्न कमी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मापन आहे ते कमी झालेलं निदर्शनास येतं. त्यानंतर व्यावसायिक विशेषीकरण, स्पेशलायझेशन. आता आपल्याकडे एक व्यवसाय आहे, समजा शेती आहे, शेतीच्या जोडीला पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, हे सर्व व्यवसाय येतात. पण प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नाचा काउंट करताना फक्त शेतीच्याच उत्पन्नाचा समावेश केला जातो. इतर व्यवसायापासून जे उत्पन्न आहे स्पेसिफिकेशन केलं जात नाही इतर व्यवसायांचं आणि ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जात नाही. वर्क स्पेसिफिकेशन ही एक चांगली वेगळी संकल्पना आहे. कामाचं विशेषीकरण, की प्रत्येक व्यक्तीला एकच काम नेमून दिलं जातं आणि मग ती तत्परतेने करत असते. तशा बाबतीत आपल्या देशातही की एक व्यवसाय असा स्पेसिफिक नाही आहे, एक व्यक्ती 4-5 व्यवसाय करते आणि मग जो एक महत्त्वाचा व्यवसाय आहे त्यापासून मिळणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जातं. इतर व्यवसायांपासून मिळणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात ग्राह्य धरलं जात नाही. त्यानंतर पुढे आहे माल साठ्याचे मूल्य. आता माल साठा
ही एक संकल्पना आहे पहा की उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे माल साठा होय. सिंपल डेफिनेशन आहे पहा, उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे माल साठा होय. आता या माल साठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. माल साठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक ही अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल घडवू शकते. मग त्यामुळेच काय होतं पहा, राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना अंतिम वस्तूचं मूल्य कधी कधी जास्तही भरलं जातं, कधी कधी कमीही भरलं जातं. म्हणजे जर दुहेरी मोजमाप होत असेल, आता माल साठ्यामध्ये पहा मध्यम वस्तू म्हणजे मिडल गुड्स म्हटलं जातं, अर्धसिद्ध वस्तू म्हणजे ज्या प्रोसेसिंगमध्ये आहे पण पूर्ण झालेल्या नाही, आणि अंतिम वस्तू म्हणजे ज्यांचं प्रोसेसिंग मधनं त्या बाहेर पडलेल्या आहे आणि त्या प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारात पाठवलेल्या आहे, त्याला तुम्ही म्हणतात अंतिम वस्तू. तर मग या अशा अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू किंवा मध्यम वस्तू यांचं जे व्हॅल्युएशन आहे ते व्यवस्थित करणं देखील गरजेचं असतं. माल साठ्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते जर चुकीचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न नक्कीच चुकीचं, म्हणजे दुहेरी मोजमाप जर होत असेल तर दुहेरी मोजमापामुळे राष्ट्रीय उत्पन्न नक्कीच आहे त्यापेक्षा जास्त दिसत असतं. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या या व्यावहारिक अडचणी पाहिलेल्या आहे. यानंतरच्या लेक्चरला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व या संदर्भात माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आजचं लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर संदर्भात काही समस्या असतील त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. पुन्हा एकदा लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.